कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी नमोल अशोक चोपडे आपले स्वागत करत आहे. आजच्या मननाचा विषय आहे चांगुलपणाची महानता. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 11 अध्याय 21 ते 30. आजचे विशेष वचन. मी परमेश्वराला म्हटले, तू माझा प्रभू आहे, तुझ्या परते मला सुख नाही. स्तोत्रसंहिता 16:2. जेव्हा आपण चांगुलपणाच्या सद्गुणांची गोष्ट करतो त्याचे 2 पैलू आहेत. एक चांगले असणे व दुसरे चांगले करणे. पहिली गोष्ट दुसऱ्याकडे घेऊन जाते. तरीसुद्धा असे होऊ शकते की चांगले करण्याची व्यक्ती स्वतः चांगली नसेल. डोंगरावरील प्रवचनात येशूने हाच सिद्धांत मांडला. प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते व वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, तर वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. मत्तय 7:17. परमेश्वराबरोबर चालण्याचा परिणाम चांगलाच असतो. परमेश्वराचे चांगुलपण हे सर्व प्रकारच्या चांगुलपणाचे मूळ आहे.
स्तोत्रकर्ता दाविदाने परमेश्वरासमोर कबूल केले, तू माझा प्रभू आहे, तुझ्यापरती मला सुख नाही. स्तोत्र 16:2. माझा असा विश्वास आहे की हेच करणे होते की देवाने त्यांच्याविषयी म्हटले, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. प्रेषित 13:22. दाविदाने कितीतरी वेळा म्हटले, तुझे चांगुलपण किती थोर आहे. स्तोत्र 31:19. परमेश्वराचे चांगुलपण त्याच्या धीराबरोबर जोडलेले आहे. जेव्हा देव मोशेबरोबर गेला तेव्हा त्याने म्हटले, परमेश्वर परमेश्वर कृपाळ व दयाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर. निर्गम 34:6. जेव्हा देवाने ही घोषणा केली होती तेव्हा परमेश्वराने पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या तयार करायला सांगितले. हा परमेश्वराचा धीर होता, जो त्याने चांगुलपणा प्रकट करतो की तो आम्हाला पुन्हा संधी प्राप्त करून देतो. परमेश्वराच्या ह्याच स्वभावाकडे निर्देश करून पौलाने कठीण हृदयाच्या लोकांना फटकारले. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय. रोमन 2:4. हा परमेश्वराचा धीरच होता की लोकांचे भले करण्याकरता त्याने येशूचे सहाय्य केले. समजण्यास मंद असणाऱ्या लोकांच्या बाबतीत येशू धीर धरत होता. याच कारणामुळे लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. लूक 24:25. लोकांमध्ये जरी अविश्वास होता तरी तो त्याच्या बाबतीत त्याने धीर धरला, म्हणून तो त्यांना निरोगी करीत राहिला. शोषिकपणा बाळगून होते, यामुळेच गरजवंतांना आशीर्वाद देण्याचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. लूक 17:17. त्यांनी जरी प्रभूचे आभार मानले नाही तरी ते धीर धैर्य राहिले. आपल्या शिष्यांच्या समंजस्याबाबतीत सुद्धा ते शोषित राहिले. यामुळेच त्यांनी लोकांमध्ये चमत्कार करण्याचे कार्य चालूच ठेवले. शिष्यांचा घाबरटपणा पाहूनही तो शांत राहिला. त्यांच्यावर न रागवता त्यांनी यांना प्रोत्साहन दिले. मत्ते 14:24. आपल्या शिष्यांच्या दुर्बलतेविषयी सुद्धा ते शोषितपणे सोसत राहिले. यामुळेच ते त्यांना आधार देत राहिले. एवढेच केवळ नव्हे तर आज देखील आमची दुर्बलता जाणून ते धीराने सहन करीत आहे आणि आमच्याकरिता पित्याजवळ मध्यस्थी करीत आहे. आपण प्रार्थना करू. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, हा सुंदरसा वेळ देऊ केला आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या चांगुलपणाबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. आणि तो चांगुलपणा आज आमच्यामध्ये देखील असावा अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो आणि तुला प्रार्थना करतो. आम्हाला देखील प्रभू धीर धरण्यासाठी तू सहायता कर आणि प्रभू त्या धीरानं आम्हाला चालवण्यासाठी तू सहायता कर प्रभू म्हणून प्रार्थना करतो. आणि ह्या चांगुलपणा सदैव आमच्यामध्ये राहावा यासाठी परमेश्वरा, पवित्र आत्म्या, तू आम्हाला सहायता कर म्हणून प्रार्थना करतो. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणा एक बापा. आमेन.